खबर महानगर पालिका के गलियारों से है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के वार्ड नंबर 11 ए प्रभाग क्षेत्र के बल्यानी गांव का जल संकट आने वाले 1 महीने में दूर किया जाएगा, ऐसा आश्वासन महानगर पालिका से मिलने से हरीश शिंगले ने अपना बेमुद्दत अनशन खत्म किया है, उसे पीछे लिया है। 16 जून से कल्याण डोंबिवली महानगर पालिका के प्रवेश द्वार पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष की ओर से हरीश अंकुश शिंगले और उनके समर्थकों के साथ बेमुद्दत उपोषण किया जा रहा था। इस विषय में पार्टी के सर्वेसर्वा नरसिंह दत्तू गाय समुद्री साहब ने महानगर पालिका के सिटी इंजीनियर और महानगर पालिका के कार्यकारी अभियंता अशोक गोड़े से चर्चा विचार विमर्श करने के बाद टिटवाला के बल्यानी गांव में 1 महीने के अंदर जलापूर्ति करने वाली पाइपलाइन लगाकर उसे पानी पुरवठा करने का आश्वासन मिलने के बाद दूर करने वाला जल संकट दिलाने के बाद इंगले ने अपना उपोषण पीछे लिया है। इस अवसर पर पार्टी के पदाधिकारी नाना गाय समुद्रे, इस्लाम इकबाल अरबाज खान सहित बल्यानी गांव की पीड़ित जनता से मोहम्मद असलम, बाबू हाशमी, अफजल चौधरी, अब्दुल वहीद शेख, चिराग इद्यासी, मोहम्मद चांद अख्तर, शोएब पारकोटे, अनवर खान, अहमद खान, साजिदा मैम, रुबियान खान इत्यादि उपोषण में सहभागी रहा। गोड़े साहेबांनी आज लिखित दिलेलं आहे की तुम्हाला 1 महिन्यात पाण्याची लाईन टाकून देऊ। हा आमच्या पक्षाचा विजय आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा विजय आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी बल्ल्यानी इथल्या जे रहिवाशांनी आम्हाला सहकार्य केलं व पाठिंबा दिला। एवढा मुसळधार पावसात आले आणि हा न्याय भेटला, हा जनतेचा विजय आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। आज जे हरीश अंकुश शिंगले यांनी आमच्या पक्षाच्या माध्यमातून उपोषण केलेलं टिटवाळा बल्यानीच्या पाण्याच्या विषयाच्या अनुषंगाने, तर महानगरपालिकेचे जे अधिकारी होते ते स्वतः येऊन इथं आम्हाला बरोबर आश्वासन दिलं आहे की लेखी उत्तर दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे चांगल्या प्रकारे की 1 महिन्यामध्ये आम्ही काम सुरू करू आणि नागरिकांची जी गैरसोय झालेली आहे ती नक्कीच आम्ही पार पाडूया। त्याबद्दल पूर्ण महानगरपालिकेचा कल्याण आम्ही आभार व्यक्त करतो आणि आमचं जे उपोषण संपलेला आहे असं आम्ही व्यक्त करतो। हे बघा 1 महीने लाइन काम चालू होईल, 1 महीने में काम चालू होएगा, लाइन चालू हो जाएगा, आपका लाइन पानी चालू हो जाएगा। तो साफ बोले साहेब काय आश्वासन देणार यांना? 1 महिन्यामध्ये काम चालू करू। आपण रिटेंडर केलेला आहे, त्याची प्रक्रिया पूर्ण करून 1 महिन्यामध्ये आपण पाईपलाईनचं काम चालू करणार आहोत। लिखित स्वरूपात दिले का हे? हो, लिखित स्वरूपात दिले। काय सांगणार साहेब, आता तुम्हाला आश्वासन मिळालं? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गाय समुद्रे आज बनेली टिटवाला या ठिकाणी बल्यानी या ठिकाणची पाण्याची लाईन जे आमची रहिवासी त्या ठिकाणी होते, गोरगरीब जनता त्या ठिकाणी होती, जी त्या ठिकाणची लाईन मंजूर झाली होती, पण काही टेंडर 30% वाढवून त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाहिजे होतं, त्याच्यामुळं काम बरेचशा दिवसापासून थांबलं होतं। ती साहेब सांगितलं की तात्काळ बाबा तुम्ही कुठल्याही पद्धतीने ती मी 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ती काम चालू करून ती लाईन तुम्हाला पाण्याची टाकून देतो। त्यांनी लेखी आश्वासन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आज जी आमच्या हरीश अंकुश शिंगले ही उपोषणला बसले होते बेमुदत, त्याचं आज उपोषण या ठिकाणी आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांना मी उपोषण या ठिकाणी सोडायला लावण्यासाठी त्यांना मी या ठिकाणी आलेलो आहे। आज आजचं उपोषण आहे ते आज या ठिकाणी असं सुटलेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो।